आज आपण बाळगुटी कोणती बाळाला देणं चांगलं असतं ते बघणार आहोत. तर इथे मी डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे संतुलन बाळगुटी जी आहे ती आणलेली आहे. माझ्या बाळासाठी ही बाळगुटी अत्यंत उपयुक्त आहे. या बाळगुटीची किंमत आहे ₹250 आणि हे पॅकेट फोडल्यानंतर 3 महिन्यापर्यंतच आपण ही वापरू शकतो. आता ही बाळगुटी माझ्या बाळाला 1.25 महिना झाल्यापासून मी सुरू केलेलं आहे. या बाळगुटीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या औषधी वनस्पती वापरल्या गेलेल्या आहे. तर इथं जर पाहिलं तर त्या सर्व औषधी वनस्पतींची नावे दिलेली आहेत. जवळजवळ यामध्ये 22 ते 23 औषधी वनस्पतींचा वापर केला गेलेला आहे. तसं पाहिलं तर ह्या 22 ते 23 औषधी वनस्पती दररोज आपण सहांवर उगारून देणं अपेक्षित आहे. पण दररोज एवढ्या वनस्पती आपल्याला उगारून देणं शक्य नसतं. पण आपण उगारून देऊ शकलोच तर देताना त्याचं प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता आहे. हे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी मी बालाजी तांबे यांची बाळगुटी वापरत आहे. हे आपल्यासाठी खूप सोयीचं पण आहे आणि खूप फायदेशीर सुद्धा आहे. तर आता ही बालाजी तांबे यांची बाळगुटी ही आपल्याला 10 ग्रॅम दिलेली आहे. आता ही बाळगुटी आपल्याला बाळाला कशा प्रकारे द्यायची, तर सगळ्यात आधी आपल्याला पॅकेट वेगळे फोडून घ्यायचं. त्यानंतर विशिष्ट एक वेळ ठरवून घ्यायची आहे. ज्या दिवशी आपण बाळाला बाळगुटी द्यायला सुरुवात करणार आहे, त्या दिवशीपासून एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यायची आहे. दिवसातून एकदा द्यायची. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बाळ जागा असेल त्यानुसार एक वेळ ठरवून घ्या. त्या वेळेलाच आपण ती बाळगुटी रोज द्यायची आहे. आता ही बाळगुटी देताना आपल्याला आईच्या दुधात किंवा सुवर्णसिद्ध जल तयार करून त्यानुसार आपल्याला द्यायची आहे. आता बाळगुटीमध्ये जे 20 ते 22 औषधी वनस्पती दिलेल्या आहेत, या वनस्पतींचा वापर काय होतो, तर बाळाला गॅसेसमुळे पोट दुखत असेल, अपचन होत असेल, मुरडा धरणं, जुलाब, उलट्या, सर्दी, खोकला, ताप या सगळे त्रास बाळाला होत असतात. तर ह्या सगळ्या त्रासांवर उपयुक्त ही श्री डॉक्टर बालाजी तांबे यांची बाळगुटी आहे. कारण बाळाला नेमकं काय त्रास होतो ते आपल्याला कळत नाही व बाळालाही सांगता येत नाही. ही बाळगुटी नियमित दिली तर बाळाचे ह्या सगळ्या आजारापासून संरक्षण होते. त्यामुळे बाळाची तब्येत चांगली राहते. अगदीच मदत होते. ही बाळगुटी आपल्याला आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळते व ॲमेझॉनमध्ये सुद्धा मिळू शकते. तर आता आपण पाहूयात ही बाळगुटी आपल्याला बाळाला कशी द्यायची आहे. तर मी पॅकेटमधून ही डबी उघडून घेतलेली आहे. तर आता ह्या आपल्याला हे आईच्या दुधामध्ये 1 चिमूटभर द्यायचे आहे. ह्या डबीला सील पॅक असते, तर मी सील पॅक काढून घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये डिकमलीचा वास खूप येत आहे. तर ह्याच्यात बाळाच्या दात येण्यासाठी उपयुक्त ठरणारे डिकमली ही आहे. तर विशिष्ट असा एक वास येतो. तर हे आपल्याला 1च चिमट घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आईच्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे. तर मी 1 चमचा आईचं दूध घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये 1 चिमट बालाजी तांब्यांचं बाळगुटी मी घालत आहे. आपल्याला एवढंच घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ना हे आपल्याला बाळाला दररोज एकच टायमाला द्यायचं आहे. हे पहा, तर बारीक हलक्या हाताने मिक्स करायचे. त्याच्या आधी आपल्याला चमचा आपल्याला निर्जंतुकरण करून घ्यायचं आहे. चमचा आपल्याला निर्जंतुकरण कसा करायचा ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे मिक्स करण्याआधी आपल्याला हात स्वच्छ डेटॉलने धुवून घेतलेले पाहिजे. हे पहा, हे मिक्स झालेलं आहे. हे 1-2 मिनटं ठेवायचं आणि हे आपल्या बाळाला द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण बाळगुटी बाळाला देत आहोत.